पूर्वी महिषासूर राक्षस हा उत्पन्न झालेला होता। देव दानव मानव त्या तिन्ही लोकांना तो खूप त्रास देत होता। देव कंटाळले, पण तरी सुद्धा तो राक्षस असा होता की मानवापेक्षा सुद्धा शतकोटीने तपश्चर्या करण्यात खूप हुशार। आपण सुद्धा एवढी तपश्चर्या करणार नाही, एवढे राक्षस लोक त्यावेळेला देवाची तपश्चर्या करत होते। आणि ह्या महिषासुराने एवढी तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची, खूप वर्षापर्यंत तप केलं आणि शेवटी ब्रह्मदेव प्रसन्न झाले। ते ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, महिषासुरा तुला काय पाहिजे आहे? माग वर माग, तुला मी आत्ता तुला द्यायला तयार आहे, काय ते लवकर माग, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। ब्रह्मदेव असं म्हटल्यानंतर हा महिषासूर राक्षस उन्मत्त झालेला, त्याला वाटलं फारच छान संधी आपल्याला मिळाली, आता मला ह्या लोकांना 7 पटीने त्रास द्यायला काहीच हरकत नाही। आणि तो शेवटी राक्षस असतो, तो त्याचा अर्ध अंग म्हैशीचं आणि अर्ध अंग मानवाचं असा तो महिषासूर राक्षस म्हणाला, ब्रह्मदेवा मला असा वर दे की या पृथ्वी तलावर त्या तिन्ही लोकात मला कोणीही मारू शकणार नाही, असा मला वर दे, मला अमरत्व दे, मी कधीच मारणार नाही। ब्रह्मदेव म्हणाला, शाबास, तथास्तु म्हणाला, तुला कोणी मारू शकणार नाही। या तिन्ही लोकात देव दानव मानव तुला कोणी मारू शकणार नाही। पण या देवाला सुद्धा आपली काळजी होती। शेवटी देव काय म्हणाले? देव म्हणाला, शेवटी मी काय सांगितलं त्याला वर दिला की तुला कोणी मारू शकणार नाही, पण स्त्री हा शब्द त्यांनी उच्चारलेला नाही। आणि असा वर देऊन झाल्यानंतर मग काय विचारता हा राक्षस इतका उन्मत्त झाला की त्या देवलोकांवरच तो चालून गेला। देवांना त्रास द्यायला लागला, पृथ्वी तलावर सगळ्या माणसांना त्रास देऊ लागला, त्यांना वैरा करून पळून सोडलं। देव घाबरले, अरे म्हणाले, ब्रह्मदेवा तू काय रावर दिलास, आम्हाला हा खूप त्रास द्यायला लागला। शेवटी देव ब्रह्मा विष्णू महेश आणि इंद्रदेव सर्व एकत्र आले, म्हणाले काय करायचं आपण? तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश यांच्या 3 शक्ती एकवटून, 3 शक्ती एकत्र करून ही शक्ती इतकी महान होती की त्या शक्तीतून त्यांनी एक देवी, एक स्त्री निर्माण केली। आणि त्या स्त्रीला त्याने आयुध दिली, शंख चक्र आणि हत्यार दिलं, सगळी हत्यारं दिली, त्रिशूळ दिला। आणि अशी सगळी हत्यारं दिल्यानंतर मग काय विचारता की देवी हसत हसत प्रसन्न झाली, देवांना आनंद झाला आणि म्हणाले, देवी सगळी त्रिशक्ती, सगळी शक्ती देवाने आपापली तुला दिलेली आहे, तू आता एवढंच काम कर की ह्या राक्षसाचा, या महिषासूर राक्षसाचा तू वध कर, की सगळ्या देवांना ती खूप त्रास द्यायला लागलाय, तेव्हा तू तेवढं काम कर। आणि मग काय विचारता देवी प्रसन्न होऊन सिंहावर आरूढ होऊन गेली त्या राक्षसाच्या नगरात। त्या राक्षसाच्या नगरात गेल्यानंतर महिषासुरा चल बाहेर ये, महिषासुरा लवकर बाहेर ये। महिषासूर म्हणाला, अरे एवढी शक्ती, माझ्यापेक्षा जास्त शक्तिवान असणारी कोण बरं मला याक मारते? ही स्त्रीच ना, ती काय एवढी तिच्याकडे शक्ती आहे? चल बाहेर आले ते म्हणाले, काय ग, वा किती सुंदर दिसते आहेस ग, अगं तू कशाला आलीस माझ्या दारात? हे बघ, तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर लग्न करायला तयार हो, बस एवढंच तुझं काम आहे, कशाला मला मोठ्याने हाक मारतेस? अरे राक्षसा, मी तुझ्याची लग्न करायला एका पायावर तयार आहे, पण माझी एक अट आहे बरं का। काय म्हणाली तुझी अट आहे? तू माझ्याच्या युद्धाला तयार हो, जर मी या युद्धात हरले तर मी तुझ्याची लग्न करीन। अरे हाय, तू तर एवढीशी स्त्री, तू काय करणार माझ्याशी युद्ध? तुला एक फटका दिल्यावर तू खाली पडशील। अरे हो रे बाबा, पण युद्धाला सुरुवात तर करूया। मग हा हा म्हणता युद्धाला सुरुवात झाली। सर्व देवांनी जय जयकार केला, प्रत्येक देवानी, इंद्रदेवानी, ब्रह्मा विष्णू महेशांनी आपली शक्ती दिली। आणि मग देवीने हा म्हणता युद्ध सुरू झालं, सगळी त्रिशूळ, सगळी आयुध, सगळी देवानी तिला धाडल्यानंतर युद्धाला सुरुवात झाली। आणि मग काय विचारता महिषासूर,
अगदी हरमळीला आला. म्हणाले आता काय करावं, ही स्त्री असून माझ्याशी एवढी लढते आहे. म्हणाले सीता हिला जागतो, माझी सगळी शस्त्र उच्चारतो. आणि सगळी शस्त्र सोडल्यानंतर सुद्धा देवी आकार देवीने केला, गर्जना केली आणि सगळी शस्त्र त्या महिषासुरावर आरूढ झाली आणि महिषासुराचा एका क्षणात तिनं वध केला. आणि तो दिवस 10 दिवस हे युद्ध चालू होतं. आणि म्हणून 9 दिवस आपण देवीचे असे साजरे करतो, तिची पूजा अर्चा करून तिचा जय जयकार करावा. आणि 10व्या दिवशी युद्ध संपलं आणि मग देवानी आकाशातून पुष्पांचा, सुमनांचा, फुलांचा वर्षाव केला, त्या देवीचा जय जयकार केला. अशी ती दुर्गा माता आपली की 9 दिवस तिची मनोभावे सेवा केल्यास आपल्या मनातील इच्छा सगळ्या पूर्ण होतात. ही खरी वस्तुस्थिती आहे की या नवरात्राचा असा 1 वर्षाचा हा दिवस आहे, 9 दिवसाचा, की प्रत्येकाने आपलं तन मन अर्पण करून